नमस्कार मंडळी, जसं की तुम्ही पाहिलं असेल आताच एका ब्लॉगचा एंड केला आम्ही आणि आता आमचा प्लॅनिंग झालाय मॉलला जाण्याचा. तर आता आपण कुठं आलोय? मोराजला. तर इथे मॉल आहे, तिथे आम्ही जाणार आहे. सगळे बोलतात चला आतमध्ये बघू काय काय आहे, कसं कसं काय आहे, सगळं बघायचंय. आज फिरायचा आमचा दिवस आहे. हे दोघं जण बघा गेले पण, आणि आता आम्ही तिघं पण जातोय. चला तुम्हाला दाखवतो मध्ये काय काय आहे, कशा कशा प्रकारच्या वस्तू आहेत. तर चला, तर आता आम्ही एंट्री करतोय आतमध्ये. तर इथे बघा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतील घरात लागणारे. ब्रश हे बघा, आपण तिकडे गेलो तर इथं सगळंच आहे. छान आहे. ₹109 घेऊ तसे आहेत. ₹35 ₹69. हे काय आहे? बघू कसं दिसतंय. छान दिसतंय ना. बघू काय प्राइस याची. आपण आता डस्टबिन घेतला. इथे बघा किती छान छान आहेत. तिकडे बालड्या आहेत, तिकडे डस्टबिन नाही, तिकडे आहेत ना डस्टबिन. हा हे म्हणजे नवीनच झालं इथे दुकान, म्हणून आम्ही आलो इथे काय काय वस्तू मिळतात ते बघण्यासाठी. म्हणजे आपल्याला काय घ्यायचं असेल तर बरं पडेल ना, इथं आल्यानंतर डायरेक्ट घ्यायचं. काही छान आहे पण इथं सगळ्या वस्तू मिळतात. हे पाय पुसायचे. हां हां, नरम आहे ना एकदम. स्पंज आहे, स्पंज आहे ना. नाही वेगळे आहे. इथे सगळ्या उशा आहेत वाटते. बघ मयूर, तू आताच कॅप घेतलास ना दुकानातून. बघा मयुरेशने आताच बाहेरून घेतले ते कॅप विकत. इथे बघा किती छान छान कॅप आहेत सगळ्या. इथे स्वस्त आहे अजून. मयुरेशने ₹150 घेतले आताच बाहेरून, आणि इथं कमी बजेटमध्ये आहे. ₹150 नाही रे, घेऊ तसे आहेत मयू. हां हां हां, छान आहे. ऑक्टोपस हे बघा, हे कलरचं आहे ना. चेंज. हे बघा कुठे दाखवायला आली. काय पाहिजे तुला? किचन. तुला काय नाही फक्त किचनच घेऊ वाटतं. हे बघ, हा चला, ही बघ मला काय दाखवायला आली. किचन. हे बघ किचन आहेत सगळे इथं. बघ ना. वा भारी ना. काय प्राइस आहे त्याची बघ. याची प्राइस खूपच आहे ना. तर चला आता वरती जाऊन बघतोय वरती काय काय वस्तू आहेत. बॅग आहे ते सगळ्या. अरे वा, सगळं मेकअपचं सामान. अरे थांब ना, अरे थांब. हे बघा आरशे आहे तिथे सगळे. अरे एकूण एक वस्तू आहे इथे सगळ्या ना. बापरे, हे काय कोयता काय बोलतो त्याला? कुराड. कुराड. हे आरूचं वेगळंच चाललेलं आहे. अरे वा, प्लांट पण आहेत सगळे. चला, आरून एक चॉईस केलंय. कितीला आहे बघ पहिलं. घे, कितीला पण असू दे. आवडलं ना तुला? तिला आवडलंय. मेकअप जे केसांना लावायला वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करते ना. छान आहे. त्याच्यामध्ये लबर आहे, पिना आहेत. 200. इथे सगळ्याच प्रकारच्या वस्तू एकूण एक जे पाहिजे ते आहे आपल्याला इथं. आता काय घ्यायचं असं तिथंच येऊ आपण. हा, घरटे, चिमणीचे घरटे. अरे वा भारी आहे, बाहेर लावायला. आपल्या इथे येतात ना चिमण्यावरती.
है ना? कुठे गेले? काय बघितलंस? आरू ना काय काय शोधते ना, काय सांगते ती. हे बघ. काय आहे? बिल्ल्याची आणि ते 29. कसं कळलं? हा हा नाही तर लहान आहेत बघ केवाले. तर बिजूसाठी मयूरची चॉईस केली. काय माहिती वाईट वाघ. आरू अशा ठिकाणी आली आणि काय नाही घेतलं असं होणारच नाही. घडीच घडी पाहिजे तसली घडी घ्या. ही 600ची. तर आता मयुरेशला बॅग घ्यायची. बरं झालं इथे बॅग सुद्धा आहे. मिरची एवढी मोठी मिरची. आरू थांब जरा, दादाला बॅग घेऊ दे पहिलं. तर इथे बघा काय काय चालत. उचापत्या, डंबल. काय होत झाला? 3 किलोच आहे. नसेल नसेल एवढं नसेल. अशी कशी गाडी आहे ही? इथे बघा इथंच खेळायचं चालू झालं यांचं. स्विमिंग पूलचं आहे. हा? आरूचं बघा आता हे पण घे बोलते. हे बघ ना केवढं भारी आहे. कंगवा पण आहे. हे सगळे पेन आहेत. बघू. वाव. चला भरपूर झालं फिरून. सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. आरूने 2-3 वस्तू घेतल्यात चॉईस करून. आपल्याला अरे बेडूक आहे ती बरोबर तसंच आहे. बघा कंपोज आहे वेगळ्या प्रकारचं आहे ना. हे लोक आता काय काढतात इथे? काय इथे मंडळी बघितलं तुम्हाला एकूण एक वस्तू मिळेल इकडे. जे पाहिजे ते एकाच ठिकाणी आहे. ते सगळं कुठे फिरायची गरजच नाही. एवढं फिरलं मी हे बघितलंच नाही. इथं कानातले वगैरे सगळं आहे मस्त मस्त. इथे सगळे खेकडे, क्लिप, कंगवे, चष्मे. चला आता आम्ही खाली चाललो रिटर्न. अरे भांडे पण आहेत ना इथे सगळे. इकडे सगळे भांडे आहेत. आरू इथे पण चमचच शोधते. काय ते? काय 101 डेंजर चाकू आहेत ते. काय आता ते? रंगीबेरंगी पेन्सिल. काळं पण आहे बघ. काळं. तर चला आता बिल पे करतो आणि निघतो. आरू नवीन नवीन काय काय काढत राहते. आरूच्या मापाची छत्री आहे. हा बिल्लूच्या साईजची. परफ्यूम, रूम फ्रेशनर एक घ्यायचंय ना. वापरलेला आहे का? बिल पे करतोय मयूर आता. तर चला मंडळी आमची शॉपिंग पण झाली आल्यासारखं. अर्ध सामान आलं म्हणजे काय ना काय घ्यावंच लागतं. मग ही आरू आमची गप्प बसत नाही. 700 रुपयाचं झालं बिलिंग आमचं. मयूर अजून बिल पे करतोय. अर्ध बिल झालं पे. आरूला अजून पेन पाहिजे होता त्याचं बिल राहिलं. मग परत अजून गेला बिल पे करायला. तर पाऊस पण येतोय. आता आम्ही निघालोय घरी जायला. जोरदार पाऊस चालू झालाय आता. आरू थोडं थोडं म्हणता म्हणता 700 रुपयाचं घेतलं सामान. खुश. पोरांच्या नादी लागलं ना की असाच दिवस कुठल्या कुठे जातो काही कळत नाही. आणि या चिंगीला तर कुठं अशा जागी घेऊन गेलं ना तर ही चिंगी आहे ना बराबर कुठून कुठून कोण्या कापरातून काय काय शोधून काढते. आणि काढलंच तिने. एवढं सगळं सामान घ्यावं लागलं आता आम्हाला. हे तर काय नाही हे घरात लागेल. बाकीचं तर आरूच झालंय सामान सगळं. तर मंडळी आम्ही आता पोहोचलोय आणि आता घरी निघतोय. पाऊस बरा झाला उघडला नाही तर पाऊस चालू होता. बिल्लू आमचा बिल्लू बघा एकटा घरात बसला होता. माझा शोना डॉन आहे. हा आमचा डॉन आहे हा खरंच. बिल्लू तुझ्या गळ्यात घालायला आणलंय. किती लाड देतो का. गळ्यात घाल रे मयू. बिल्लूच्या घंटी वरती ठेवली बघ. काय आणलं माझ्यासाठी दादा? माझ्यासाठी काय आणलं?
त्याला काही आवडत नाही, त्याला फक्त खाऊ आवडतो. बघा आता हे काय नवीन, इकडे बघा दोघं पकडून घालतायत त्याला. वा एक नंबर, आमचा डॉन तर एक नंबर दिसतो. बिल्लो बघू बघू, वा छान छान मस्त. तर मंडळी आता आम्ही घरी आलोय, 7 वाजले. आम्हाला फिरता फिरता कधी टाइम गेला कळालंच नाही. आणि सगळी शॉपिंग करता करता, म्हणजे शॉपिंग तर जास्त काय केली नाही, तरी पण 700 रुपयाचा फटका देणारी ही पोरगी, हिला सोबत गेलं म्हणजे ना ही काय काय काढते ना सांगता येत नाही. मम्मी हे घे, मम्मी ते घे, आणि नाही पण बोलू वाटत नाही, मग घ्यावंच लागतं काय अरू. आणि आमचा बिल्लू बघा, बिल्लू आवडला का तुला? बिल्लूला पण छान दिसतं ते गळ्यातलं. तर मंडळी असा आमचा दिवस गेला, आजचा संडे. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, तर इथेच माझा ब्लॉग थांबवते. तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.